वाम मार्गाकडे झुकणाऱ्या स्त्रिया आणि संपत चाललेली लग्न संस्कृती. भविष्यात लग्न संस्कृतीचा अस्त होईल, कारण हल्लीच्या सुंदर सुंदर स्त्रिया या वाम मार्गाला जात आहेत. या स्त्रियांना सौंदर्याचा गर्व असल्यामुळे हे सौंदर्य कसं फुलवायचं, कसं अवघीत ठेवायचं, म्हणून या स्त्रिया या पैशाच्या मागे धावत आहेत. मग तो पैसा कुठून मिळवायचा? तेव्हा वाम मार्गाने तो पैसा कमवायचा. बायका 2-2 मुलांना टाकून दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न करतात. आपल्या प्रियकराबरोबर राहून आपल्या नवऱ्याच्या मृत्यूचा कट रचतात, त्याला मारण्याचा कट रचतात. आपल्या प्रियकरासाठी आपल्या मुलांना देखील संपवण्याचा कट रचतात. याला कारणीभूत आहे फक्त आता वाढलेली फॅशन आणि शोभेची कमतरता. पैशाची कमतरता असल्यामुळे आणि वासना, कामुक भावना जास्त असल्यामुळे स्त्रिया वाम मार्गाला जात आहेत. सुंदर सुंदर स्त्रिया जास्तीत जास्त करून वाम मार्गाला गेलेल्या आहेत. वेश्या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत. तो वेश्या व्यवसाय हा गुप्तरित्या केला जातो. एक बॉयफ्रेंड न करता 2-2, 3-3 बॉयफ्रेंड करतात. देखावे देह प्रदर्शन सोशल मीडियावर दाखवतात. खूप सुंदर असल्यामुळे त्यांची मागणी देखील जास्त वाढलेली आहे. त्यांचा रेट देखील जास्त पाहिजे, ज्यामुळे वाम मार्गाने इस्टेटेड पैसा मिळतो. सेक्स, पैसा, मॉडर्न लाईफस्टाईल सर्व गोष्टी या स्त्रियांना मिळतात. त्यामुळे आता सुंदर सुंदर मुली पुरुषांना सहज उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणून बहुतेक भविष्यामध्ये मुलं सुंदर मुलींशी लग्न करणार नाहीत. सुंदर मुलींशी लग्न करायला घाबरतील. दुसरी गोष्ट म्हणजे लग्न तरी एक मनामध्ये एक भीती राहील. आपली बायको कोणाबरोबर गेली नाही पाहिजे, पळून गेली नाही पाहिजे. ज्या मुली संस्कारी आहेत त्याच मुली लग्न संस्कृतीमध्ये जातील. पण ज्या स्त्रियांना संस्कार नाही, परपुरुषाचं आकर्षण आहे, त्यांचा मोह, पैशाची वासना, सेक्सची भावना आहे, त्या स्त्रिया या वाम मार्गाला जातील. त्यामुळे लग्नावर विश्वास लोकांचा राहणार नाही. जितकी स्त्री या क्षेत्रामध्ये जबाबदार आहे, तितकाच पुरुष देखील या क्षेत्रामध्ये जबाबदार आहे. हल्लीच्याच बायकांना मानसिक प्रेमापेक्षा पैशाची जास्त गरज आहे. मग ती गरज पूर्ण घरात न झाल्यामुळे या बायका वाम मार्गाने पैसे कमवतात, आपल्या सौंदर्याचा वापर करतात आणि त्यांच्या सौंदर्याचा फायदा मोठमोठे श्रीमंत उद्योगपती घेतात. या स्त्रियांना लग्न न करता किंवा लग्न करून देखील बाहेरचे सुख मिळते. त्यामुळे या स्त्रियांना संसाराची पर्वा नसते. ज्या देशामध्ये खूप सुंदर स्त्रिया आहेत, त्या देशामध्ये सुंदर स्त्रियांशी लग्न करायला लोक घाबरतात, कारण खूप सुंदर स्त्रिया आज वाम मार्गाला जात आहेत. बायकांचे सौंदर्य हे फक्त तरुण वयापर्यंतच मर्यादित असतं. जेव्हा म्हातारपण येतं ना, तेव्हा सर्व दुःख, वेदना, भोग त्या स्त्रीला भोगावेच लागतात. सर्व निघून जातं, पण भोग हे जीवनामध्ये दुःख, वेदना देतात आणि मृत्यूनंतर देखील भयानक नरक यातना देतात. देह मरतो, आत्मा जिवंत राहतो, पण त्या देहाने केलेल्या कर्माचं फळ मात्र त्या बिचाऱ्याला आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणून सौंदर्याचा गर्व करू नका. आपल्या सौंदर्याला अवघीत ठेवा. आपल्या सौंदर्याला कलंक लावू देऊ नका. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. अशाच नवीन कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.